मित्रांनो नमस्कार. आज आपण मातृभाषेबद्दलच्या अतिशय छोट्या गोष्टी पण महत्त्वपूर्ण त्या पाहणार आहोत. माझ्या मते बहुतांश विद्यार्थ्यांना याचे अर्थ माहीत नसावेत, तर ते माहीत करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आज आपण भाषा म्हणजे काय, भाषेचे प्रकार किती, लिपी म्हणजे काय आणि अक्षर म्हणजे काय या 4 शब्दांच्या बाबतीमध्ये अधिक माहिती घेऊया. मित्रांनो, आपल्याला काही हवे असले किंवा काही सांगायचे असले तर आपण काय करतो, आपल्या मनातला हा विचार आपण शब्दांनी बोलून दाखवतो. म्हणजेच भाषा हे आपल्या मनातील विचार व्यक्त करण्याचे साधन आहे, असा त्याचा अर्थ आहे. आपल्याला तहान लागली की मला पाणी पाहिजे असे आपण जे बोलून दाखवतो किंवा हाताची ओंजळ ओठाजवळ नेऊन आपण खुणेने तसे सांगतो. मनुष्य आपले विचार बोलून किंवा खुणा करून दाखवतो. तद्वतच पशुपक्ष्यांची सुद्धा एक भाषा असते. चिमणी चिवचिव करते, कावळा कावकाव करतो, कुत्रा भुंकतो, गाय हंबरते, घोडा खिंकाळतो व सिंह गर्जना करतो. अशा प्रकारे ही त्यांची भाषा आपल्याला समजून घ्यावी लागते. हा भाषेच्या बाबतीमधला महत्त्वपूर्ण विचार आहे तो असा आहे की भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन आहे. आपल्या मनातील ज्या काही भावभावना आहेत त्या आपण भाषेच्या द्वारे व्यक्त करतो. म्हणून भाषा हे सर्वोत्तम माध्यम आहे, साधन आहे. आता मित्रांनो, भाषा मुख्यतः 2 प्रकारची आहे. म्हणजेच भाषेचे प्रकार 2 आहेत. एक स्वाभाविक भाषा आणि दुसरी कृत्रिम. यालाच स्वाभाविकलाच दुसरा एक शब्द आपल्याला वापरता येतो पर्याय, नैसर्गिक, आणि कृत्रिमला सांकेतिक. आवाज, चेहरा व इतर हावभाव वगैरेने व्यक्त होणारी भाषा ही स्वाभाविक किंवा नैसर्गिक आहे असे आपण समजूया. ती सर्व प्राण्यात आपल्याला पाहावयास मिळते. उदाहरणार्थ, आश्चर्य वाटल्यास आपण भोवया उंच करतो. नापसंती दाखवायची असल्यास आपण भोवया अंकुचित करतो. एखादी गोष्ट नाकारायची असल्यास मान आडवी हलवतो किंवा रागवायची असल्यास डोळे वटारतो. मनुष्य प्राण्याची बोलण्याची किंवा हावभावाची भाषा व पशुपक्ष्यांची आवाजाची भाषा यांची गणना नैसर्गिक भाषेत होते. भाषा हा शब्द भाष या संस्कृत धातूपासून आला असून त्याचा अर्थ बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे असा आहे. तो आपण कायम लक्षात ठेवावा. पण केव्हा केव्हा आपल्याला आपले विचार लिहून कळवावे लागतात. अशा वेळी आपल्या निरनिराळ्या आवाजांच्या किंवा ध्वनींच्या ज्या सांकेतिक खुणा ठरविल्या आहेत त्या खुणांनी आपण आपले लेखन करतो. त्याला लिपी असे म्हणतात. पहा, यावर मी परत एकदा आपल्याला सांगतो. निरनिराळ्या आवाजांच्या किंवा ध्वनींच्या ज्या सांकेतिक खुणा ठरविल्या आहेत त्या खुणांनी आपण आपले लेखन करतो. त्याला लिपी असे म्हणतात व त्यातील प्रत्येक खुणेला अक्षर असे म्हणतात. मला वाटतं भाषा म्हणजे काय हे तुम्हाला कळलं असेल. भाषेचे प्रकार किती हे सुद्धा कळलं असेल. लिपी म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला माहिती झालं असेल. अक्षर म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला माहिती झालं असेल. आपल्या भाषेचा उपयोग बोलण्याच्या वेळेपुरताच व ऐकू येईल एवढ्या अंतरापुरताच होतो. लिपीचा शोध लागल्यानंतर बोलण्यापेक्षा लिहिण्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले. बोलणे हे बोलून झाल्यावर नाहीसे होते म्हणून ते क्षर म्हणजेच नष्ट होणारे, पण आपले बोलणे ही लिपीत लिहून ठेवले म्हणजे पुष्कळ काळपर्यंत टिकते. ते नष्ट न होणारे म्हणून त्याला अक्षर असे म्हणतात. क्षर म्हणजे नाश होणे, नष्ट होणे. अक्षर म्हणजे नष्ट न होणे, नाश न पावणे. आज अशा अर्थाने आपण काय करतो, वेगवेगळ्या प्रकारचा हा भाषेमध्ये यांचा अवलंब करतो आणि आपले दैनंदिन व्यवहार आपण पार पाडतो. पहा मित्रांनो, हे 4 शब्द आहेत पण अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणून या सर्व प्राथमिक स्तरावर या सर्व गोष्टी समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मला वाटतं तुमच्या या संकल्पना क्लिअर झाल्या असतील. आपण पुन्हा असेच भेटूया की भाषेबद्दलच्या विविध टप्प्यावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ घेऊ. जाता जाता आपल्याला विनंती आहे की कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करा. पुनश्च आपले आभार. धन्यवाद.